अजित पवार घेणार नाहीत धनंजय मुंडेंचा राजीनामा, सूत्रांची माहिती. पुरावा नाही तोपर्यंत कारवाई नाही, मुंडेंच्या भेटीनंतर दादांची भूमिका. संतोष देशमुख हत्या प्रकरणी धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या, सर्वपक्षीय शिष्टमंडळाची राज्यपालांकडे मागणी. तर आरोप सिद्ध झालेले नसताना राजीनामा मागणं चुकीचं, भुजबळ मुंडेंच्या पाठीशी. सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी पवारांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रातही धनंजय मुंडेंकडे बोट. बीडमधल्या सर्वपक्षीय मोर्चात नेत्यांनी सूत्रधाराचं नाव घेतल्याकडे वेधलं लक्ष. संतोष देशमुख हत्या प्रकरणी नेमलेली एसआयटीच वादात, वाल्मिक कराडच्या जवळचे 7 ते 8 अधिकारी एसआयटीत, विजय वडेट्टीवारांचा आरोप. अजित पवारांवरच्या टीकेबाबत भाजपचे आमदार सुरेश धस यांनी व्यक्त केली दिलगिरी. धस यांनी सार्वजनिक व्यासपीठावर बोलू नये, बावनकुळेंनी टोचले होते कान. मनोज जरांगेंविरोधात बीड, परळी आणि अंबाजोगाईत गुन्हा दाखल. परभणीतल्या मोर्चामध्ये धनंजय मुंडे यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे जरांगे अडचणीत. पर्दे में रहने दो, पर्दा ना उठाओ, पवारांच्या चिठ्ठीवर छगन भुजबळांची प्रतिक्रिया. सावित्रीबाई फुलेंच्या जयंती सोहळ्यात पवारांनी भुजबळांना दिली होती चिठ्ठी. बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी क्राईम ब्रांचकडून मकोका कोर्टात आरोपपत्र दाखल. सिद्दीकींच्या हत्येमागे 1 नाही 3 कारण असल्याचा आरोपपत्रात उल्लेख. दिल्लीतल्या शीश महलवरून केजरीवाल यांच्यावर टीका करणाऱ्या भाजपवर सामनातून हल्लाबोल. परदेशातल्या प्रमुखांना महागड्या वस्तू भेट देणं हा मोदींचा शौक असल्याची टीका. बावनकुळेंचा पलटवार. छत्तीसगडमधल्या बिजापूर जिल्ह्यात नक्षलींचा जवानांच्या वाहनावर हल्ला. नक्षलींच्या हल्ल्यात 9 जवान शहीद तर अनेक जण जखमी. नवी मुंबईत टोरेस कंपनीचा गुंतवणूकदारांना झटका. गुंतवणूकदारांची फसवणूक करून टोरेस कंपनीचा मालक फरार. छत्रपती संभाजीनगरमध्ये सैराटची पुनरावृत्ती. चुलत भावाने 17 वर्षांच्या बहिणीला 200 फूट दरीत ढकलून केली हत्या. प्रेम प्रकरणातून हत्या झाल्याची माहिती. HMPVचा भारतामध्येही प्रवेश. बंगळुरूमध्ये 2 तर गुजरातमध्ये 1 अशा 3 बाळांना विषाणूची लागण. मात्र विषाणू चीनमधल्या विषाणूपेक्षा वेगळा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.